राष्ट्रवादी पक्षाचे जे बडे नेते किंवा सर्वच आमदार आणि लोकप्रतिनिधी प्रमुख पदाधिकारी हे राजभवनावरती आलेले होते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संपूर्ण शपथविधी करता आपल्या सोबत या ठिकाणी दोन शिलेदार आहेत। खरं तर अजित पवार यांचे दोन शिलेदार होते, डिकले सर आणि सूरज चव्हाण। डिकले सर, खरं तर सुनेत्रा वहिनी आज पुन्हा शपथ घेतात आहेत। काहीच बोलू शकत नाही मी। नो, वहिनींचं अभिनंदन, दादांसाठी श्रद्धांजली। खरं तर वहिनींचं अभिनंदन, दादांसाठी श्रद्धांजली। खरं तर अनेक आठवणी आहेत। तुम्ही फेसबुक पोस्टसुद्धा लिहिली की हे सूरज ओ सूरज असं म्हणणारे दादा आपल्यासोबत राहिलेले नाहीत, परंतु त्यांचा सार्थ वारसा आता सुनेत्रा पवार या ठिकाणी चालवताना पाहायला मिळतील। विश्वास आहे तो आज आवाज आम्ही मिस करतोय। आज मी अजित आनंदराव पवार शपथ घेतो की हा आवाज आम्ही मिस करतोय, परंतु काळाने जो आमच्यावरती आघात केला आहे त्याला सामोरे जाऊन वहिनी नक्कीच ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतील आणि या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा विक्रम त्या नक्कीच स्थापित करतील। परंतु खरं तर एकीकडे सुनेत्रा पवार शपथ घेणार ही संपूर्ण घाई सुरू होती, दुसरीकडे आपण पाहिलं तर बारामतीमध्ये स्वतः शरद पवार पत्रकार परिषद घेतात आणि थेट म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होण्याच्या संदर्भातली तारीख अजित पवार यांनी आम्हाला सांगितलेली होती 12 फेब्रुवारी। विलिनीकरण आणि गटनेता निवड ह्या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत। आज जे आहे ते आमचा गटनेता निवडणे उपमुख्यमंत्री पद रिक्त झालं होतं, जी महाराष्ट्राच्या 12.5 कोटी लोकांची जबाबदारी होती, ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आजचा हा शपथविधी झाला आहे। विलिनीकरणाचा विषय हा वेगळा आहे, त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल। तो विलिनीकरण होणार की नाही मग, कारण की विलिनीकरणाच्या संदर्भातली आग्रही भूमिका शरद पवारांच्या पक्षाकडनं मांडली जाते सातत्याने। होणार की नाही याबाबत वरिष्ठ लोक निर्णय घेतील, दोन्ही पक्षाचे नेते बसतील आणि त्यावरती निर्णय होईल। आत्ताच्या घडीला आम्हाला या दुःखातून सावरायचं, या दुःखातून बाहेर पडायचं, कार्यकर्त्याचं जे खचलेलं मनोधैर्य आहे ते वाढवायचं, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। परंतु अजित पवारच अनेक पत्रकार परिषदांमध्ये किंवा माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना स्वतःसुद्धा म्हणाले माध्यमांकर्मींना की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार की नाही त्याच्यावरती तुझ्या तोंडात साखर पडो, याचे संकेत अजित पवारांनी दिलेले होते का दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार म्हणून? स्थानिक पातळीवर आघाड्या कराव्या या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकामध्ये ते दादाने सांगितलं होतं, जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं करा, परंतु जिथं शक्य नाही तिथं तुम्ही महायुती म्हणून प्रायोरिटी द्या। आज त्या ह्याच्यावरती जो काही निर्णय व्हायचा आहे तो आगामी काळामध्ये, कारण राजकीय गणित बरेच बदललेले आहेत, ते पुढच्या काळामध्ये ठरतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।